तूप लावून केलेस? आता तूप कशाला लावलं? दुधात खायची होती तर मग हो कशी म्हटलीस? तर गायचं बघा, आम्ही आमच्या शेतात आलोय. शेताच्या एंट्रन्सला गेट आहे, ते एक फणसाचं झाड आहे आणि ते सगळे अख्खी चिक्कू येतं. पाणी घातलं हंडे नाही कुठनं आणायचं? इथनं होय पुन्हा? दोन नारळ काढले झालं तरी बाय पाटी सारा ना. कसं आहे दोन बादशा? कसं आहे एकदम चांगलं नारळ आहे यो. आणि नारळ नासका नाही ना? हाय गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर सर्वात पहिल्यांदा सगळ्यांना हॅपी होली. तर आज होळी, तर होळीनिमित्त ना आमच्या गावात सेलिब्रेट केलं जातं, होळीची पूजन केलं जातं. तर ते मेन संध्याकाळी. तर आता आपली आंघोळ वगैरे झाली, तर नाश्ता करू. आता नाश्ता करू, बघू आता काय नाश्त्याला. आयडिया काय नाश्त्याला आहे? दूध चपाती खातेस ना? हां, दूध आणि चपाती. दूध आणि दूध कुठं म्हणलं? मग तूप चपाती आणि साखर म्हणली, तूप चपाती आणि चहा म्हणलीस. चहा नको, दूध पे. हा, मग ते कसं खायचं? तूप चपाती दूध? दुधावर खायची चपाती चांगली लागते. बरं चला दे मग. रात्री तर भाजीची तयारी झाली. कुठली भाजी होतीस? मेथीची आणि कालवण वांग्याचं. हे काय चपाती? मग चपाती झालीच नाही ना अजून? ही बघ की करते. हे बघ पीठ नाही. बस. दे दुसरं तोपर्यंत. दुसरं नाही. हां सुवर्ण दे त्याला तापवतो. मी आता इथं झाडं लोट करते. तर आज मी तुम्हाला आता आमच्या घरातली टेरेसवर जी झाडं आहेत ती तुम्हाला दाखवतो. जे किती झाडं आहेत हे एक आहे. कोणते कोणते येतं ते मला पण नाही माहिती एवढं, पण थोडी थोडी माहिती आहे. ही झाडं येतं सगळे लावलेत. हे जे आहे ना हे ते पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवलेलं असतं. हे पक्ष्यांना खाल्ल्यासाठी ठेवलेलं असतं आणि ते पक्षी येते तर खातात. हे पाण्यात पण लावले. हे इथं लावलं आहे, ते एक आहे. इथं एक आहे, इथं एक आहे. भरपूर आहेत म्हणजे झाडे, अशी अख्खी झाडं आहेत इकडं. खाली पण येते तशीच झाडे. त्या झाडांना म्हणजे सुरक्षित किंवा असं व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यासाठी खतं वगैरे पण येते. ते NP आहे, तर कुठलं आहे हे, कुठलं तरी खतं येतं. म्हणजे ही सगळी खतं येते. हे स्प्रे त्यात मारायचं, हा पण स्प्रे म्हणजे ही काय सगळी खतं आहेत. हे माशांचं काहीतरी आणि हे सगळी खतं आहेत. अजून खतं येतं तिकडे येतं, पण हे काय इथं पण खतं ठेवली. ते हा पण एक स्प्रे. तर आपल्याकडे एक कासव आहे, ते आज आता त्याचं भांडे जरा खराब झालं आहे, त्यामुळे ते आता धुवायचं आहे. तर आता मी ते धुवायला जातो. पहिलं त्याला उचलायला लागतं पहिलं. A few moments later. पण बघा कासवाचं हे भांडं धुवून आलो. कासव पण धुतलं व्हायचं. ते आता फिरते पाण्यामध्ये. कासवाचं नाव पिंकी आहे. तर त्याचं आपण खाद्य टाकू आता त्याला. त्याचं खाद्य बघा हे खाद्य असतं त्याच्यासाठी. त्याशिवाय आम्ही दुसरं त्याला काय एक देत नाही. हेच खाद्य खातो तो. आता आपण खाद्य टाकू त्याला. बघा हे आता ते खाईल बघा कसं. खा. हे बघा आता. तर काय असतो आता व्हिडिओच्या बघा खातोय. असं कासव खातं. पण बघायचं नसतं आपण खाताना त्याचं. सो आपण हे बंद करू. कसं होते बंद चला. काय डे काय नमस्ता की पटदिशी चपाती केले. तूप लावून केलेस? आता तूप कशाला लावलंस? दुधात खायची होती तर मग हो कशी म्हटलीस? मी आणि आई आता जात आहे रानात. तर रानात जाऊन बघू आता आम्ही काय करतो. काहीतरी आम्हाला कचरा टाकायचं आहे, पण त्यानुसार तर मी तुम्हाला रान पण दाखवतो. रानात आता आम्ही निघालो आहे. आणि आयडे चल. कुठे?
A few moments later. जायचं बघा आम्ही आमच्या शेतात आलोय. शेताच्या एंट्रन्सला एक गेट आहे. ते एक फणसाचं झाड आहे आणि ते सगळे अख्खे चिक्कू येतं. तुम्हाला चिक्कू पण दिसत असतील का? चिक्कू पण येतं. पिकली ते का बघा आता काय झाडाला चिक्कू येतं. चिक्कूचं झाड आहे इथं आणि आमचं स्टार्ट आहे. इथं आमचं ते घर आहे छोटं. म्हणजे तिथं कोण राहत नाही पण ते जे रानातले जे साहित्य असतं ना कुऱ्हाड फावडा आणि तोंगळी वगैरे काय सर्व जे पाईप वगैरे लागतात ना ते सगळं ह्यात ठेवतो आम्ही. ते आमचं छोटंसं घर आहे. ही सगळी आंब्याची झाडं आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि वर पण तशीच आंब्याची झाडं आहेत. आंब्याला मोहर आलाय की आई? ते बिक कैऱ्या पण आले ते रे छोट्या छोट्या. हे बिक तर कायच बघा आता आमच्या झाडाला कैऱ्या पण आलेत आहे. आणि अनफॉर्च्युनेटली मी मेमध्ये नसते इथं बहुतेक कारण का पेपर चालू असतील. तर मेमध्ये येतो आंबा आमचा. बघू आता इथं बघा हे काय तरवा आहे का हो? तर आत्ता सध्या काय आमच्या रानात काय लावलं नाही तरी आमच्या रानात ना मेन करून फक्त एकच असतो मेन सोर्स ते म्हणजे भात. म्हणजे ह्या वावरात पण सगळीकडे आम्ही भातच लावतो. वरच्या वावरात पण आणि त्या वरच्या वावरात पण भातच. सगळीकडे भातच लावतो. दुसरा पण आहे कोणतं पीक घेतच नाही ना का? नाही केलं. गव्हाचं घेतलं नाही का? तो जनावर ठेवणार म्हणून. कोणती जनावरांचं अडथळे आहे तिथं? डांडोरिया डुकर गहू पण येते तो इथं. गहू पण येते. बापरे फणस का तोडला यो? फणस तोडला काय त्याचा वशिवरा काय वशिवरा बाकांदा येत होता ना. वशिवरा म्हणजे त्यानं बात येत नाही होय. वशिवरा आतापर्यंत आपण काढलं एवढ्या वर्ष आणि आता तुम्ही का तोडलं? पडेल्या वर्षी तोडला होता की. म्हणजे परत येतोय का त्यो? हो परत येतोय. होय असं पण आहे. इथं आमची शेती तर आता आई बसली आपली. म्हणजे शेती ही आम्ही करतो पण फक्त ते आमच्या स्वतःसाठीच ना खाण्यासाठी. असं विकत तर आपण काय नाही फक्त भात विकतो दुकानात. तर आम्ही फक्त भाताची शेती करतो. गव्हाची पण करतो आई म्हणली पण गव्हाची काय आता करत नाही. ते जनावरं खूप येत नाही इथं म्हणून. तर काय आता तुम्हाला मी दाखवतो. हे बघा हे एक आंब्याचं झाड आहे. म्हणजे आम्ही मे महिन्यात आलो ना तर आमची सगळी घरातली ना तिथं आंबा वगैरे खायला. बघा इथे एक आंब्याचं झाड आहे. ही छोटी झाडं दिसतात ना तरी पण त्यांना खूप आंबे आहेत तिथं. म्हणजे आणि इतके गोड असतात ना इतके गोड हे काय सांगावं. हे बघा आता कैऱ्या आलीत आहे. कैऱ्या तर आलीत आहे. हे बघा दिसत असेल तर ठीक. हे बघा कैऱ्या आलीत आहे. मेमध्ये येईल आंबा. मस्त की आंब्याची झाड आहेत. आणि अशीच आहे ना जी आंब्याची ही लाईन तशीच आहे ना तशीच ना ह्याच्या वर आहे. म्हणजे इकडं वर आहे. वरच्या बाजूला पण आंब्याची झाडं येतं. म्हणजे हे माझ्या आजोबांनी लावलेलं तर ती अजून झाडं तशीच येतं. असं रिसेंटमध्ये काय लावलेलं आहेत आंब्याची झाडे ना तिकडे येतं पण त्याला काय आंबा वगैरे अजून येत नाही. तर तुम्हाला आता मी फणस दाखवतो. आमच्या रानातला ना सर्वात 1 नंबरचा फणस आहे. म्हणजे तर सारखं फणस असतोच. खूप असतात आणि फणस बघा आता फणस छोटे येतं. छोटे म्हणायला लागतात पण खूप येतं पण फणस पण खूप फणस येते त्याला. बघा किती फणस आहेत इथं. हे फणस आहेत. म्हणजे आम्ही आलो ना की इथं असं घर बनवतो. इथं मस्त आहे की फणसच्या इथं आम्ही नुसतं बसतो या फणसवर. पहिल्यासारखं पण नाही आता काय कोण नसतं एवढं इथं. आणि जी तिकडे दिसतात ना ती लेटेस्ट लावली ते झाडं आंब्याची. आणि असंच आता वर आहे पण आता वर जात नाही आई म्हणते इथंच. आणि ही पाण्याची टाकी आहे. पाण्याच्या टाकीत इथं पाणी असतं. ती आमची विहीर ना तिकडं पुढे त्या विहिरीतून इथं आम्ही पाणी येतो. आणि हे माझ्या पंजोबाचं आणि पणजीचं स्मारक आहे. आणि इथं जी सगळीकडे झाडं दिसतात ना ती सगळी चिक्कूची येते. आत्ताच आम्ही चिक्कू काढले तिथं. हे चिक्कू येतं 1 2 3 4 5 6 7 झाडं चिक्कूची येते इथं.
आणि चिक्कू तुम्हाला दाखवला की मी पिकलेला आहे. तर असं आमचं झाड आहे, आमचं असं अख्खं रान आहे मस्तपैकी. तर काय जात आहे आमच्या रानात एक झाड रामफळाचं पण आहे. रामफळ जे सीताफळासारखं असतं, नाही सीताफळासारखं असतं ते रामफळ, पण आहे बघते आहे का, दिसतंय का? तर मला तर दिसेना. कुठे आहे खराब झालं. रामफळ? बघ नाही किती ते वर बघ. तेच बघतो. किती एक रान. रामफळ रामफळ दिसतंय का? नाही रे, कुठं होतं? तर हे तर आवळ्याचं झाड पण आहे. आवळ्याला खूप आवळे आहे तिथं. आता काही 2-4च दिसते ते फळ दिसताना पण. अरे ते बघ की, हेच की, हे बघ की, अरे हे बघ, हे बघ इथं रामफळ आहे आणि आम्ही शोधतोय वर. आणि हे बघायचं रामफळ काढू का ते? ते कसं काढणार, पिकले का? घरी जाऊन अरे पण हे खराब झालंय बाजूनं, असू दे तोड. काढायचं का? हा तर आता आम्ही रामफळ तोडतोय. तर गायचं बघा, ते आमच्या रानातलं ताजं रामफळ आहे. दर ते आई म्हणते घरी जाऊन पिकल, तर काय माहिती पिकतं का नाही. तर भात कधी लाव तिथं, कोणतं पीक आपल्या रानात घेते तर सर्वात जास्त आपल्या रानात कोणती फळं येतं सांग? आंब, चिकू, फणस. फणस, रामफळ एवढं आपण मेजरली घेत नाही. सर्वात जास्त आम्ही आंबा, चिक्कू एवढंच घेतो लय करून, तर फळ आणि फणस. आणि काय झाड आहे, हं? बेलाचं झाड आहे. कशाचं? बेलाचं. हा ते खाल्ली ना. खाली, आणि चिक्कू, बेलाचं झाड आहे, चिक्कू आहे. चिक्कू. कढीपत्ता कढीपत्ता आहे. आपण ते पण मेजरलेले नेतो घरी. कढीपत्ता आहे, चिक्कू. चिक्कूची झाडं, फणसाची झाडं, तर ही जी आंब्याची झाड आहेत ती किती वर्षापासून लावली ते? हा हा झालं 20 भाऊंनी लावलेले ते ना? हो, भाऊंनी लावलेले ते 20 वर्ष झाली. तर जास्त 20च्या पेक्षा जास्त झाले असेल, म्हणजे 25-30 कडे वर्ष झाले असतील. म्हणजे जी सगळी झाडं आपण आंबा खातो ती सगळी भाऊंनीच लावली ते ना? लावणी लावलं ते. आणि जी फणस वगैरे ते पण सगळं भाऊंनीच लावले. चिक्कूची झाडं पण त्यांनीच लावली. म्हणजे सगळं डेव्हलप सगळं त्यांनीच केलंय, हो, फक्त चालवतोय आपण. आणि तू पण तेव्हापासूनच करतेस ना? तेव्हापासून म्हणजे जेव्हा तू हे आंब्याचं झाड लावलं तेव्हा तू होतीस का? नाही बाई, आम्हीच की लावले ते दोघांनी. होय. पाणी घातलं हांड्यानं. हंड्यानं कुठनं आणायचं? हो, वड्यानं. इथनं होय पुढनं? हो. वड्यावनं कुठनं? पण वडा कुठे इथं? ते बघ खाली वडा आहे तिथं, तिथनं आणलंय पाणी. मग तसं इकडं आणायचं हो पाणी? हो, डोक्यानं घातलंय पाणी. म्हणजे काय जे ना आम्ही जे खातोय ते आम्हाला असंच वाटतंय, पण त्याच्या मागचं कष्ट ना त्या आई आणि ह्यांनाच सगळ्यांना माहित आहे. भाऊंनी आणि आईनी जेवढे कष्ट केले तेवढं कोणाला माहित नाही का नाही? डोक्यानं घातलंय पाणी त्यांना झाडांना. सगळी झाडे जवळपास आंब्याची झाडं किती आहेत आपल्या रानात लय येतात. ते कुणी मोजले ते तरी अंदाजे? त्याची पण तिकडे येतं. ती आत्ता लावली ते ना, जी तिथं लावली ते? 5-6 वर्ष. पण ती कोणी लावली ते? ती पण मीच लावली ते. ती पण आईनच लावली ते. बाकी ती लेटेस्ट लावली ते. ही बाकीची सगळी ना 20-25 वर्षाच्या वरची येतं. ही भाऊंनी लावली ते ही सगळी. आणि सगळी जेवढी झाड आहेत ना अख्ख्या रानात ती सगळी भाऊंनी लावली ते. फक्त जी तिथं थोडीशी आहेत ना ती फक्त आईने लावली ते. वर पण येते ती. हा वर पण येते. हा वर येतं की, सांगितलं की मी त्यांना. वर पण येतं, जी वरती पण खूप झाड येतं आंब्याची. अजून तो अख्खा पट्टा असं पुढपर्यंत आहे ना, तिकडे पण झाड येतं आमची. तर भाऊंनी मस्तपैकी करून ठेवले सगळ्यांसाठीच का नाही? आपण घ्यायचो पीक भाताचं आहे फक्त. गहू, भात, तवा सगळी पिकं व्हायची तर नाचणी. तेव्हा ते करायचे तर. हो, तवा जनावरं नव्हती तर. आता जनावर यायचं ना, ते आता राहत नाही काय, तवा करत नाही काय. तुला आठवते का मी भाऊंबर एकदा झोपलेलो आपल्या घरात या,
आणि तुम्हाला शिवाय घातलेलंच खूप. घरात पण झोपलात असून तिथं वर बी झोपलात असं. वर हो वर कुठे झोपलेलो? तिथं लहान होत असून तुला लफड्यात घेऊन झोपले तिथं भातायचं भात होतं भात वावरात ह्या वावरात वरच्या वरच्या वावरात आंब्या जांभळीच्या तिथले रात्री सकाळचं दिवसाचं आणि रात्री तिथं घरात. रात्री सकाळचं कसं काय तिथं झोपलेलो? हो सकाळची झोप आला होता उन्हाची झोपला होता तिथं. होय कोण भाऊ होते तेव्हा का? हो मला ते नाही आठवत पण मला हे आठवतंय की मी एकदा ना रात्री भाऊंबर इथं झोपलेलो ह्या घरात. तो पाळणा होता आपला घरात, तो पाळण्यात झोपलेलो आणि घरी गेल्यानंतर आईनं म्हणजे हो म्हणून आमच्या हे काढलं होतं. वराडली होती खूप. असं कोण भाऊंबर जास्त आले बा आमच्यातलं रानात आई? हा अथर्वण तू आणि अर्णव आणि अर्जुन एवढे नसते. अर्जुन तर नाहीयेच. नाही अर्णव अर्णवला बी नाही लय. आणि दिदी अंशुली रिया तू आणि अथर्व. चौघच. आता आम्ही आमच्या घरी निघालो परत. जरा वेळ बसलो रानात, सगळं रानात फिरलो, काय काय कुठं कुठं काय ते बघितलं. परत मला एवढं माहीत पण नव्हतं की हे असं असं यांनी एवढं इकडनं पाणी बिणी वगैरे आणलं होतं आणि एवढं कष्ट म्हणजे यांचं खूप कष्ट आहे ते आपल्याला काही अजून कळणार नाही. चिक्कू पण येतं आमच्या इथं गाड्यात. चल काय राहिले तर 2 वाजलेत आहे. आता मस्तपैकी जेवतो. जेवायला गेलं भाजी ही काढून मी झोपतोय. तू झोपणारीस ना? हो पोळ्या करायच्या आता मला. काय आज होळी ना? हो कशातल्या तुपातला का तेलातल्या करशील? हा तू पाहायला लागत बघ. म्हणजे तू तेलात करणार होतीस? हो हो काय हो तुपातल्याच कर. तुपातले करते पोळ्या आणि काय? पोळे काय नुसत्या पोळेच करू. भजी पाहिजे तुम्ही जर केलंच तर चालतीलच की. तर आता मस्तपैकी जेवतो, चपाती आणि भाजी आणि दुकानात जातो. आता काय आईने सांगितले तर होळीला आता हे न्यायचं आहे लाकूड आणि शेणकूट आणि अजून निवत पण न्यायचं आहे. तर निवत नेतो खाली. काय नाही तर काय जाता होळीला आलो आम्ही. होळी बघा. तू काय दाखव? नारळ काढायचं नाही? नारळ टाकला तर पेढ्या म्हणाला की वावळायचं विवळायचं. पेढ्यामुळे काय झाली आमची. पेढ्या हातानं काढ की. बोल होळीबद्दल काय 2 शब्द बोलला होता. हा बोल. तिकडे टाकली बाबा. पेढे हातानं काढ. नारळ काढणार. माझी छाती गरम झाली. आज भाई तुमचे 2 शब्द व्यक्त करा. बोल. त्यामुळे याला कुठे न्यायची लांब पळतोय. पेढ्या कुठे गेला? तो पेढ्या बघूनच लांब पळालेला आहे. ए ओम प्लेट ठेवा. हे कुणी आधी की जरा ते बघा राख वाटप चालेल. राख वाटप कुणाल दादा यांनी बेलोशी यांनी जीवाचे काय जीवा खेळून राग घेऊन आलेले आहेत त्यांच्यासाठी. पेढीने पेढ्या इकडे बघ. पेढ्यानं टाच घेतलं एक. हातानं नारळ काढणार आहे. पेढ्या आपला जरा माझा नाही हात गेला. अरे मी बोलतोय त्या टाकायचा मला त्या बाजूने वाटत. पेढ्या हातानंच नारळ काढणार आहे. मला नाही सुटू काय कसा पेढ्या बघा मागं पळालाय. चटका वाचलेला आहे पेढ्याला जोरात. पहिल्यांदा पाठाला शिकवतो नंतर मग फुटणं जातो. तिथं कुणाला पेढ्या बघा आता. पेढ्या बघा यो गजुड ऑन. पेढ्या बघा. पेढ्यानं 2 नारळ काढले. पेढ्यानं 2 नारळ. किती पण झालं तरी बाय पाटी सरांना बाई एकला बादच्या दिसतंय का कोण इथं? बास एकटा तो हातानच नारळ काढणार आहे. हातानं ही आमची गँग बघा. कसं आहेत 2 बादशा. कसं आहे बास हे बघा. हातानं 2 नारळ काढले ते हातानं या जाळातून.
हा बघ आता प्रलय हातानं राग घेऊन येणार राग त्याची नाही नको जळकाना हाताने घेतोय बादशाह आमचा नाही पेढीनं आजच माझ्यासाठी नाही दिसते पेढीनं आजच खास नवीन शर्ट घेतलंय काय तुम्ही सांगू शकता 2 शब्द सांगितले या शर्टाबद्दल खूप छान बाद आहे 2 शब्द लगेच काढून टाका माझं गड्या कसे गड्या आपलंच गड्या कोणाचे गड्या आपलंच आपलं? आपलं म्हणजे भाड्याने घेतलंय भाड्याने घेतलंय नाही मला तो वाटायला झालंय त्यामुळं मी ही अशी आहे बघा ही बी का त्यामुळं मी पुढे जाईना मी पुढे जाईना तर काय आता मी राग वगैरे घेऊन आलोय आणि एक नारळ आमचा नासका निघालाय एकच भेटलाय काय आहे याच्या खाली तर एकच नारळ भेटलाय आम्हाला हे नुसतंच उभं होतं काय करत नव्हतं हो आणि एक नारळ नासका निघालाय आमचा आता फोडतोय आम्ही डायरेक्ट आता नारळ गजाला लाईट दाखव आहे त्यामुळं मी पेढ्याला कुठं नेत नव्हतो फोडचं इकडे फोड राजू शेट आले आणि इकडे फोड पेढे त्याच्या दिलाला झटका लागलेला होता तरी त्याने एवढं काही घेतलं नाही आता त्याला झटका लागते आता हाताला चटका लागत आहे दिलाला झटका लागलेला आहे आपण मला जायचंय का कुठला आणि यो एकदम चांगला नारळ आहे यो आणि नारळ नासका नाही ना सगळी जवळ येऊ नका माझ्या पेढ्याचं काढ म्हणजे मी लगेच खोबरं वडून काढीन. तर गायचं बघा आता आमचा नारळ एक नारळ नासका निघाला आणि दुसरा नारळ चांगला फुटला शिव बहुतेक तू काय असंच मला चव घेऊन मी बघतो ना नाचलाय का चौ वाम्याच्या चौ पेड्या चौ दे वाम्याला चव घेऊन काढतोय मी सगळी कवटीच बाहेर हो काढू थांब पहिली चव पहिली चौघाजण खाली सांगायचे कसे लागते त्यामुळे तुम्हाला कुठ नेत नव्हतो मी पेड्या तयार काढ अरे माझी राय प्लेट आहे का काही तर काय जातं यो प्रसादाचा भेटला आहे आम्हाला ही बी का बॅगी पॅन्ट इथं दाखव ही बॅगी तर पॅन्ट भेटलंय. बघा ओम भाई याची बॅगी पॅन्ट बघा तर गायचं बघा इथं भेटले आता इथं माझ्या मला तर गायला नारळ भेटलाय माझा सध्या राग कमी आहे राग कमी 1 नंबर लागतोय हम्म. पॅडी गाणं काढलाय म्हणल्यावर बघा रातच्या चटणी करा सकट खाती ते आणि आमची पुराणी शाळा हे आमच्या गावातलं मंदिर जुनी जाण आहे पुराणी जा शाळेत गेल्यामुळे पेढ्याची शाळा सुधारली अजून अशीच कशी जुनी होती रे फोटो नाही जुन्या जुन्यानंतर फोटो असला तर मी तुम्हाला दाखवतो तिथं पेढ्या शाळेत गेल्यामुळे पेढ्याचं घर पाठी तिथून दगडी पेक करायचा शाळेहून शाळेच्या भिंती पाडल्या उतरून संडासवरून उतरून येत होता शाळेत A few moments later. आता घरी आलो होळीवरनं घरी आलो आता मस्त तर आता मम्मी काय जेव्हा आता चल पुरणपोळी खोला आता चल आयडिया आता आईची तुम्हाला माहीतच असेल मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असाल फेवरेट म्हणजे आईचं काय होतं तर कार्यक्रम तर आता कार्यक्रमच लागलाय आणि आई बसले कार्यक्रमावरच तर चल कोणता कार्यक्रम आहे आता कोणता आहे काय ऐश्वरीचं नाव काय आयडे नाव काय आयडे नाव सांग रे माझा मित्र मम्मी पण थोड्या मालिका बघती चला चला तर गायच आता मस्तपैकी पुरणपोळीचा बेत केलाय ह्याच्या निमित्त होळीच्या निमित्त पुरणपोळीचा बेत केलाय तर आता मम्मी दाखवल ही आमटी पुरणपोळी कुठे भात कशाला करतेस आता भात नको भात आणि पुरणपोळी बघा साजूक तुपातल्या केलीत आहे का तर मस्तपैकी नैवेद्य आहे तर या तुपातल्या साजूक तुपातल्या पोळ्या केलीत आहे तर आता मस्तपैकी जेवायला घेतो आम्ही सगळेजण आता होळीवरनं आलो आहे आता जेवायला घेतो आता कालवण सॉरी काय आमटी गरम करते आता